नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीचे मच्छीचे सार. त्यासाठी मी एवढे सर्व जिन्नस घेतलेले आहेत. सर्वप्रथम कढईमध्ये 2 टोमॅटो अशा प्रकारे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 आवडीनुसार बेडगी मिरची म्हणजे लाल मिरची 2 मिनिटं तेलात थोडीशी परतून घ्यायची आहे. तीही नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर जे वाटणसाठी मी सगळं जिन्नस घेतलेले आहे ते सर्व वाटणचे सर्व जिन्नस म्हणजे चिंच, धने, खोबरे, लसूण, कांदा हे सर्व एकत्र करून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. त्यात थोडंसं पाणी घालून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता. मच्छीच्या सारामध्ये टाकायसाठी मी बांगडा आणि सुरमई मच्छी आणलेली आहे, पण मी यात बांगडा मच्छी टाकणार आहे. सर्वप्रथम पातेल्यामध्ये तेल टाकून थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. त्यानंतर जी आपण बारीक पेस्ट केली आहे ती त्या तेलामध्ये चांगली 2 ते 3 मिनिटं बारीक मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे. 1-2 उकळी आल्यानंतर त्यात कोकमचे पाणी म्हणजे आगूळ घालून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. बांगडा मच्छी त्यात मी टाकलेली आहे, कोकम आणि मीठ लावलेली. अशा प्रकारे सार आपलं रेडी आहे.